कल्याणमधील तरुणीला मारहाण प्रकरणी आरोपी गोकुळ झा याला 2 दिवसांची पोलीस कोठडी। माझ्यासोबत चुकीचं झालंय असं म्हणत कल्याण कोर्टात आरोपी गोकुळकडून गोंधळ। महाराष्ट्रात चीटिंग केली, 1 कोटी नवीन मतदार महाराष्ट्रात वाढले। कर्नाटकमध्ये सुद्धा मतांची चोरी करण्यात आली, राहुल गांधींचा आरोप। मंत्र्यांच्या वर्तनामुळे सरकारची प्रतिमा मलिन होते। काही मंत्र्यांमुळे मोदी आणि फडणवीसांच्या प्रतिमेला धक्का। महायुतीमधील वादग्रस्त मंत्र्यांची तरुण भारतमधून कान उघडणे। सांगलीमधील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी राजकीय हस्तक्षेप। गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकरांचे कॉल डिटेल्स तपासा, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। नितीन गडकरींना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार। मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार देण्यात येणार। मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी। नागपूरसह विदर्भातही पुढील 4 दिवस मध्य ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस असण्याचा अंदाज। नागपूर, गोंदियाला, चंद्रपूरला सुद्धा ऑरेंज अलर्ट। राज्यभरात सध्या मुसळधार पाऊस। अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत। शेतातील बंधारे फुटल्यामुळे जमिनी वाहून गेल्या। नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी।